ह्या 26 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये सगळ्यात आव्हानात्मक परिस्थिती कधी वाटली तुम्हाला? नागपूर येथे असताना एका मोनिका किरणापुरे नावाच्या तरुणीच्या ठिकाणी मर्डर झाला। ही घटना एवढी भयंकर होती की जागीच कोसळली। राजकारणात सक्सेस होणं हे महत्त्वाचं असतं आणि जर समजा सक्सेस झालो नाही तर पुढचं काय, परिवाराचं काय, आपलं काय। खूप कमी नेते अशा विचारांचे असतील। तुमचं आणि देवेंद्रजींचं नातं कसं आहे? त्यांच्या बोलण्यानंतर कोणाला बोलणं शिल्लक राहत नाही, कोणी बोलू शकत नाही, अशा पद्धतीने ते बोलतात। कलावती फाउंडेशन हे तुम्ही तुमच्या आईच्या नावाने चालू केले। हे सगळं करताना, ह्या सगळ्या लोकांमध्ये जाताना आईची आठवण येते? हो, आईची आठवण येतेच। ज्या टायमाला आपल्याकडे काही नव्हतं त्या टायमाला आई होती ना, आता सर्व काय आहे पण आई नाही आहे। कधी कधी आठवण येते की बा आता आई पाहिजे होती, ते झालं नाही। सामाजिक आणि राजकीय ह्या दोन्ही जबाबदाऱ्या एकत्रितपणे पेलताना कुठली मूल्य तुम्हाला महत्त्वाची वाटतात? राजकारणी लोकांनी अवश्य करावं, परंतु ते ठराविक वेळीच करावं।